नमस्कार. मी मंगेश ज्ञानेश्वर बोरकर सर, संचालक संबोधी करिअर अकॅडमी, सदाशिवपेठ पुणे ब्रांच आणि ठाणे वेस्ट ब्रांच. मित्र हो, 2004 पासून संबोधी करिअर अकॅडमीच्या प्रशासक बनो अभियानाच्या माध्यमातून 900पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, MPSC राज्यसेवा, MPSCच्या गट ब गट कच्या एक्झाम्स, स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम्स, बँकिंगच्या एक्झामिनेशन्स, इंटेलिजन्स ब्युरो, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस आणि इतर सगळ्याच सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झामच्या माध्यमातून संबोधी करिअर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून मी, माझे अधिकारी आणि माझे मार्गदर्शक यांनी उच्चपदस्थ अधिकारी घडवलेले आहे. 900पेक्षा जास्त विद्यार्थी आमचे आता देशात, राज्यात आणि विविध पब्लिक सेक्टर्स ऑर्गनायझेशन्स, नॅशनलाइज बँक्स यामध्ये उच्च पदावरती कार्यरत आहे. काही नाव घ्यायची झाल्यास डॉक्टर प्रवीण मुंडे हे माझे विद्यार्थी, फर्स्ट अटेम्प्टमध्ये IPS झाले, आता ते DCP आहेत, झोन 1 मुंबई या ठिकाणी. डॉक्टर रामदास भिसे हे माझे विद्यार्थी, सध्या पुणे रेल्वे डिव्हिजनला सिनियर ऑपरेशन्स मॅनेजर आहे, ते सुद्धा सेकंड अटेम्प्टमध्ये UPSC थ्रू IRTS झाले होते. डॉक्टर प्रवीण मुंडे हे फर्स्ट अटेम्प्टमध्ये IPS झाले होते. जय वाघमारे हे माझे विद्यार्थी, फर्स्ट अटेम्प्टमध्ये IRS झाले आणि ते कस्टम्स अँड एक्साईज डिपार्टमेंटला सध्या JNPT या ठिकाणी जॉईंट कमिशनर या पदावरती कार्यरत आहे. कैलाश कांबळे हे विद्यार्थी 2007-08च्या बॅचमध्ये कॅनरा बँकेमध्ये डायरेक्ट मॅनेजर पदावरती त्यांचं सिलेक्शन झालं आणि ते आता शिवाजीनगर पुणे या ठिकाणी असिस्टंट जनरल मॅनेजर कॅनरा बँक कार्यरत आहे. दीपाली डोंगरे ही माझी विद्यार्थिनी, त्यासुद्धा नाशिकला लीगल ऑफिसर म्हणजे लीगल मॅनेजर या पदावरती कार्यरत आहे. तृप्ती सांडबोर या विद्यार्थिनी महानगरपालिकेमध्ये परभणीला आयुक्त पदावरती आहेत. त्या 2009च्या बॅचच्या MPSC राज्यसेवेत थ्रू चीफ ऑफिसर झालेल्या होत्या. तसेच रिसेंटली नाहिदा झरीन या विद्यार्थिनीने वेगवेगळ्या 7 परीक्षा उत्तीर्ण केल्या, त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस उत्तीर्ण केला. राज्यसेवा परीक्षेची मुख्य परीक्षा, FDA असिस्टंट कमिशनर परीक्षेची मुख्य परीक्षा आणि इतरही परीक्षा उत्तीर्ण होऊन ती सध्या ग्राम महसूल अधिकारी या पदावरती रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. केवळ 1 ते 1.25 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये तिने या गव्हर्नमेंट एक्झाम्समध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. आणि असे अनेक विद्यार्थी, प्राध्यापक नंदकुमार वेले असिस्टंट डायरेक्टर 2022-23च्या बॅचमध्ये महाराष्ट्रात MPSC थ्रू तिसरे राहिले. नागेश बामणे हे आमचे 2022-23च्या MPSC एक्झामिनेशनमधून मंत्रालयामध्ये सेक्शन ऑफिसर झालेत आणि आता रिसेंट बॅचमध्ये क्लास 1 अधिकारी या पदावरती सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे राहुल जाधव, आदम शेख हे विद्यार्थी सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसमध्ये असिस्टंट कमांडंट या पदांवरती क्वालिफाय झालेले आहे. डॉक्टर विकास खंडारे हे चीफ ऑफिसर अमरावती जिल्ह्यामध्ये चांदूर बाजार या ठिकाणी आहेत. तर अशा अनेक विद्यार्थ्यांचं नाव घेता येईल, परंतु ही पार्श्वभूमी सांगण्याचं उद्दिष्ट एवढाच की संबोधी करिअर अकॅडमीने 2004 पासून सतत आता जवळपास 20 वर्ष आम्ही काम करतो आहे. मी स्वतः सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस असिस्टंट कमांडंटची एक्झामिनेशन, रिटर्न, फिजिकल, इंटरव्ह्यू या सगळ्या स्टेजेस उत्तीर्ण केलेल्या होत्या. UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या म्हणजे IASच्या मुख्य परीक्षेमध्ये हिस्ट्री विषयामध्ये महाराष्ट्रामध्ये मी टॉपर राहिलेलो होतो जुन्या पॅटर्नमध्ये आणि त्याच्यानंतर ऑल इंडियामध्ये सुद्धा एक मी टॉपर राहिलेलो होतो. संबोधी करिअर अकॅडमीमध्ये डॉक्टर जोसेफ रॉड्रिक सर हे इंडियन डिफेन्स SS सर्व्हिसचे अधिकारी 2009ला ते पासआउट झाले. ऑल इंडियामध्ये ते UPSCच्या इंटरव्ह्यूला टॉपर होते. आणि तसेच बरेचसे अधिकारी, बरेचसे चांगले तज्ज्ञ मार्गदर्शक आमच्या प्लॅटफॉर्मवरती काम करतात, मार्गदर्शन करतात आणि अतिशय स्ट्रॅटेजिक आणि प्रोफेशनल वेनी आम्ही विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवत असतो. इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मी अधोरेखित करू इच्छितो की महाराष्ट्रातील विद्यार्थी हे बहुतांश विद्यार्थी म्हणजे आता जानेवारी 2024मध्ये आमचं इथे सदाशिवपेठ टिळक रोडवरती ध्रुवांकूर हॉटेलजवळ पिनॅकल प्रेस्टिज या बिल्डिंगमध्ये आमचं ब्रांच सुरू झालं आणि मुंबईमध्ये आमचे दादर, काळाचौकी, परेल, चेंबूर, विद्याविहार अशा अनेक ठिकाणी ब्रांचेस होत्या. फायनली आता ठाणा वेस्ट या ठिकाणी अमृत प्लाझा बिल्डिंगमध्ये सेकंड फ्लोअरला आमचं इन्स्टिट्यूशन आहे
इतक्या वर्षामध्ये मी स्वतः महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक संघटना, शैक्षणिक संघटना, विद्यापीठे, मोठी मोठी महाविद्यालय अशा अनेक ठिकाणी मला बोलवण्यात येतं मार्गदर्शनासाठी आणि सतत कार्यक्रम सुरूच असतात. आतासुद्धा 7 जुलै 2024ला एका मोठ्या ऑर्गनायझेशनने इथे पुण्यामध्ये कार्यक्रम घेतला होता. आणि एकंदरीत मी पुण्याचं वातावरण या 6 महिन्यामध्ये बघतो तर मला असं दिसून आलं की इथे येणारा जो प्रचंड मोठा क्राऊड आहे, तरुणांचा क्राऊड, तरुणींचा क्राऊड, पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा क्राऊड, अगदी त्याच्यामध्ये इंजिनियर्स आहेत, MBBS वगळता बाकीच्या मेडिकलच्या ज्या पॅथीज आहेत, BAMS असेल, BHMS असेल, त्या पॅथीचे विद्यार्थी आहेत, लॉयर्स आहेत, MSc झालेले विद्यार्थी असतील, BA BCom MBA झालेले विद्यार्थी असतील, तर ही सगळी जी मंडळी आहे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील फार थोडे विद्यार्थी असतात, नंदुरबार वगैरे, ही सगळी जी विद्यार्थी आहेत, हे सगळे विद्यार्थी फक्त आणि फक्त मोस्टली MPSC गट ब आणि गट क या परीक्षांवरती त्यांचा फोकस असतो. त्याच्या वॅकन्सीज खूप जास्त निघो अथवा न निघो, नियमितपणा असो अथवा नसो, परंतु वर्षानुवर्ष, कारण मी या 6 महिन्यामध्ये अनेक विद्यार्थी मला भेटले, अनेक विद्यार्थ्यांना मी विचारलं की तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन्स, इंटेलिजन्स ब्युरो, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनच्या सब इन्स्पेक्टरच्या पोस्ट ज्या दरवर्षी निघत असतात, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसची असिस्टंट कमांडंटची एक्झामिनेशन जी UPSCद्वारा घेतली जाते, तसंच प्रॉव्हिडंट फंडची असिस्टंट कमिशनरची पोझिशन जी UPSC थ्रू घेतली जाते, इंटेलिजन्स ब्युरोच्या एक्झामिनेशन्स आणि इतर ज्या आहेत, EPFO असेल, ESIC असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन, केंद्र कर्मचारी चयन आयोगाच्या ज्या परीक्षा आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी 10वी झालेल्या विद्यार्थ्याला ज्याच्यामध्ये मल्टीटास्किंगची परीक्षा देता येतं आणि ज्याची मिनिमम सॅलरी 25,000 असते, फक्त त्याच्यासाठी 18 वर्षाच्या वरती विद्यार्थी पाहिजे. CHSL स्टाफ सिलेक्शनची CHSLची एक्झाम असते, जी न चुकता दरवर्षी होते आणि हजारो वॅकन्सीज निघतात. त्याची सॅलरी साधारणतः 35,000 ते 40,000 असते, चांगला पेस्कर असतो. आणि CGLची एक्झामिनेशन ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती असते आणि त्याच्या माध्यमातून गट ब आणि गट कची पदं, ग्रुप बी आणि ग्रुप सी ऑफिसर्सची पदं, ऑफिसर्स आणि त्याच्यापेक्षा थोडं लोअर ग्रेडची पदं ही भरल्या जातात. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जवळपास 60पेक्षा जास्त डिपार्टमेंट्स आहेत, मंत्रालय आहेत, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत, स्टॅट्युटरी बॉडीज आहेत, याच्यामध्ये ही पदं भरली जातात. फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर असेल, कस्टम्सचा इन्स्पेक्टर असेल, ऑडिट ऑफिसर असेल, अकाउंट ऑफिसर असेल, नार्कोटिक्स डिपार्टमेंटचे ऑफिसर्स असतील, विविध मंत्रालयातील सेक्शन ऑफिसर्स असतील, ग्रुप सीची पदं असतील, म्हणजे क्लरिकल लेवलच्या पदं असतील आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, CBI, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, त्याच्यानंतर तुमचं इलेक्शन कमिशन, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि सो मेनी डिपार्टमेंट्स. पण या एक्झामिनेशन्स न चुकता दरवर्षी होतात, अगदी वेळेवरती होतात, शेड्यूल प्रॉपर असतं, हजारो वॅकन्सी निघतात. फॉर एक्झाम्पल 2022मध्ये स्टाफ सिलेक्शनच्या CGLच्या ज्या वॅकन्सीज निघाल्या ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी त्या 36,001 होत्या आणि IBPSच्या माध्यमातून, इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन बोर्डच्या माध्यमातून, तसंच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून, रिझर्व्ह बँकेच्या थोड्या कमी निघतात, परंतु IBPS आणि SBIच्या क्लरिकल लेवल आणि प्रोबेशनरी ऑफिसर्स, स्पेशालिस्ट ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी याच्या एक्झामिनेशन ज्या होतात ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी आणि काही ठिकाणी स्पेशल क्वालिफिकेशन लागतं, याच्या हजारोच्या संख्येने वॅकन्सीज निघतात. परंतु महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थी, मी सर्वच म्हणणार नाही, परंतु बहुतांश विद्यार्थी, खास करून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि जो कोकण रिजन आहे, यातले विद्यार्थी या परीक्षांची विशेष तयारी करत नाही. परीक्षा आल्या, फॉर्म्स आले की फक्त फॉर्म भरण्याचीच फक्त एक आपली ओढ लागलेली असते. परंतु त्याच्यासाठी जी इन ॲडव्हान्स 6 महिन्यापूर्वी, 10 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी प्रॉपर गायडन्समध्ये, प्रॉपर स्ट्रॅटेजीसह जी प्रिपरेशन करायची असते, ती मात्र तयारी केली जात नाही. आणि त्याच्यामुळे म्हणजे माझे जे विद्यार्थी वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये जे आहेत, UPSC क्वालिफाय होऊन उच्चपदस्थ आहेत, तर त्यांचं म्हणणं असं असतं, आणि हे माझं स्वतःचंही ऑब्झर्वेशन आहे, की सर आमच्या इथे जो स्टाफ असतो ग्रुप बी आणि ग्रुप सी लेवलचा, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी नसतात. आता इथे काही मला रिजनलिझम किंवा प्रांतवाद करायचा नाही आहे, परंतु
एक मला असं वाटतं की इतक्या वर्षांच्या या अनुभवामध्ये मला असं जाणवलं की आपली जी मुलं आहेत महाराष्ट्रीयन विद्यार्थी आणि जी वेल क्वालिफाईड आहेत त्यांनी फक्त MPSC एका MPSC न करता म्हणजे गट ब आणि गट कच्या एक्झामचीच वाट न बघता इतरही ज्या एक्झाम्स आहेत त्या देणं आवश्यक आहे. कारण त्याच्या माध्यमातून तुम्ही जो अभ्यास केलेला असतो, तुम्ही जो इतिहासाचा अभ्यास केलेला असतो, भूगोलाचा अभ्यास केलेला असतो, राज्यघटना आहे, रिझनिंग असते, मॅथ्स असते, इंग्लिश असते, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट असतं, विज्ञान असतं, करंट अफेअर्स असतं, याचा निश्चितपणे उपयोग हा सर्वसामान्य सगळ्याच परीक्षांमध्ये होतो. कारण सगळ्याच स्पर्धा परीक्षांचा बेस जो आहे तो सारखा आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की आत्ता रिसेंटली IBPSच्या इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन बोर्डचं शेड्यूल ऑलरेडी डिक्लेअर झालेलं होतं जानेवारी 2024मध्ये आणि त्या हिशोबाने आत्ता एंड ऑफ द ऑगस्टमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये कारण पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्टच्या एंडमध्ये 2024ला IBPS क्लर्कची एक्झामिनेशन होणार आहे. त्याची जे फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती 1 जुलै ते 21 जुलै आहे. IBPS.in ही वेबसाईट आहे. 6128 वॅकन्सीज म्हणजे पदं निघालेली आहेत IBPS क्लर्कची पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आणि याच्यासाठी 20 ते 28 असं एज लिमिट आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. जे OBC असतील त्यांना 3 वर्षाचं एक्सटेन्शन आहे म्हणजे 31. जे SC ST असतील त्यांना 5 वर्षाचं एक्सटेन्शन आहे म्हणजे 33. आणि कुठल्याही स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी जर ओपनचं एज जे काही असतं तर त्याला +3 OBC आणि +5 SC ST असतं. जे फिजिकली वीक कॅन्डिडेट्स किंवा PWBD कॅटेगरी असते त्यांना साधारणतः जनरल कॅटेगरीला एक्स्ट्रा 10 वर्ष मिळतात आणि अकॉर्डिंगली मग SC ST आणि OBCला एक्सटेन्शन असतं. तसंच ज्या विधवा आहेत, ज्या डिव्होर्सी महिला आहेत यांच्यासाठी सुद्धा स्पेशल एक्सटेन्शन IBPSच्या एक्झाम्स, स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम्स याच्यामध्ये दिलेलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल IBPSमध्ये ओपन आणि EWS डिव्होर्सी महिला आणि विडोजला 35 एज लिमिट आहे, OBC महिलांना 38 आहे आणि SC STला 40 एज लिमिट आहे. विद्यार्थी कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे, त्याला संगणक ज्ञान, कॉम्प्युटर लिटरसी असली पाहिजे. जो एक्झामिनेशन आहे त्याच्यामध्ये 2 टप्पे आहेत. पहिली जी प्रिलिम्स एक्झामिनेशन आहे ती ऑगस्ट 2024ला असेल, ज्याच्यामध्ये रिझनिंग, मॅथ्स आणि इंग्लिश असेल. सेक्शनल कट ऑफ असतो याच्यामध्ये, प्रत्येक सेक्शनमध्ये क्वालिफाय व्हायचं असतं. त्याचा रिझल्ट लगेचच सप्टेंबरमध्ये लागेल आणि मुख्य परीक्षा ऑक्टोबरमध्ये असेल, ज्याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा सिलेबस असेल, कॉम्प्युटर नॉलेज, मार्केटिंग नॉलेज, जनरल नॉलेज, बँकिंग नॉलेज आणि एप्रिल 2025पर्यंत फायनल अलोकेशन होईल. तर मित्र लक्षात असू द्या की तुम्हाला या सगळ्या मार्गदर्शनासाठी संबोधी करिअर अकॅडमीतून पुणे आणि ठाणे दोन्ही शाखांमधून क्लासरूम आणि लाईव्ह ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन मिळेल. आणि त्याचे क्लासेस जे आहेत तर आत्ताच नुकतेच आमचे या 10 जुलैला जे आहे तर आम्ही प्रॉपरली क्लासेस त्याचे सुरू केलेले आहे. संबोधी ऑफिसर्स या ॲपवरती लाईव्ह क्लासेस होतात आणि क्लासरूममध्ये येऊनसुद्धा विद्यार्थी क्लासेस करू शकतो. तसंच स्टाफ सिलेक्शनच्या मल्टीटास्किंगच्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत त्या 8326 आहे. त्याच्यामध्ये जवळपास 5000 वॅकन्सी म्हणजे 4800 समथिंग या मल्टीटास्किंगच्या आहेत आणि इतर अराऊंड 4000 वॅकन्सीज ज्या आहेत तर त्या CBIC, CBN आणि डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यूमध्ये हवालदार या पोस्टच्या आहेत. त्याच्यासाठी थोडं फिजिकल स्टँडर्ड आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीज असतात. परंतु ज्या मल्टीटास्किंग म्हणजे क्लरिकल लेवलच्या ज्या पोस्ट आहेत ग्रुप Cच्या त्याच्यासाठी मात्र तुम्हाला फिजिकल स्टँडर्डची गरज नाही. याच्यामध्ये 31 जुलैपर्यंत SSC.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला वन टाईम रजिस्ट्रेशन करायचं आहे. वन टाईम रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला फॉर्म संपूर्ण फिलअप करायचा आहे, आपला प्रोफाईल भरायचा आहे. याच्यामध्ये सुद्धा एज लिमिट जी आहे मल्टीटास्किंगसाठी 18 ते 25 आहे. मिनिमम एज 18 आणि मॅक्झिमम 25 ओपनसाठी. अकॉर्डिंगली मग OBC आणि SC STसाठी 3 आणि 5 वर्षांचं रिझर्वेशन असतं, रिलॅक्सेशन असतं. तसंच हवालदार पोस्टसाठी 18 ते 27 एज लिमिट आहे. आणि याच्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन 10वी आहे किंवा समकक्ष शिक्षण जे आहे ते आहे. आणि सोबतच ही जी एक्झामिनेशन आहे तर या एक्झामिनेशनमध्ये फक्त तुम्हाला 1 स्टेज एक्झामिनेशन आहे, ज्याच्यामध्ये जनरल स्टडीज, ज्याच्यामध्ये इंडियन हिस्ट्रीमध्ये एन्शियंट हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री, त्याच्यानंतर जॉग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमी, जनरल सायन्स, करंट अफेअर्स हा सेक्शन येतो. सोबतच रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिशचा सेक्शन येतो. ओके, हे लक्षात असू द्या की स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ज्या काही मल्टीटास्किंग 10वीच्या बेसिसवरती, CHSL 12वीच्या बेसिसवरती आणि CGL जी ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती होते
त्या सगळ्यांचं जवळपास सिलेबस हेच असतं. ॲट द सेम टाईम ज्या अपकमिंग इंटेलिजन्स ब्युरोच्या वॅकन्सीज निघतील किंवा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या वॅकन्सीज निघतील किंवा EPFO, ESIC, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनचे ज्या दरवर्षी वॅकन्सीज निघत असतात त्याचं सिलेबस हे याच पातळीवरती असतं. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस किंवा अलीकडे जो राज्यसेवेचा नवीन सिलेबस आलेला आहे मुख्य परीक्षेला प्राधान्याने, जर तुम्ही UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची जर चांगली तयारी केली ॲटलिस्ट प्रिलिम्स लेवलची, तर भारतातली कुठलीही परीक्षा सेंट्रल गव्हर्नमेंटची असो की स्टेट गव्हर्नमेंटची असो, फक्त स्टेट गव्हर्नमेंटसाठी एवढं असतं की थोडंसं महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राची पंचायत राज, महाराष्ट्रातील समाजसुधारक, महाराष्ट्रातील चालू घडामोडी, एवढ्या काही एक्स्ट्रा गोष्टी करायच्या असतात. ओके, तर पुढची आणखी एक जाहिरात आहे जी ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी म्हणजे पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आहे. SSC CGL, ओके, कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन, याच्या माध्यमातून ग्रुप C, ग्रुप Bच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी 30पर्यंत एज लिमिट आहे जनरल कॅटेगरीला, आणि ज्या ग्रुप Cच्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी 27 एज लिमिट आहे जनरल कॅटेगरीला, आणि मग परत याच्यामध्ये OBC 3 वर्ष एक्स्ट्रा, SC ST 5 वर्ष एक्स्ट्रा, फिजिकली हँडिकॅपसाठी एक्स्ट्रा एक्सटेन्शन, आणि डिवोर्स महिला वगैरे असतील, विधवा असतील तर त्यांच्यासाठी एक्स्ट्रा एज लिमिट आहे. याची जे फॉर्म तुम्हाला ssc.gov.in वरती भरायचा आहे, तर त्याची मुदत 24 जुलै 2024पर्यंत आहे. याची टायर 1 एक्झामिनेशन असेल सप्टेंबर-ऑक्टोबर 2024मध्ये, म्हणजे आजपासून जवळपास 75 दिवस आहे. मल्टीटास्किंगसाठी जवळपास तुम्हाला 100 दिवस आहे, कारण त्याची परीक्षा जी आहे तर ती ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024मध्ये आहे. ओके, आणि CGLचं जे टायर 2 आहे ते डिसेंबर 2024मध्ये आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला टायर 1 म्हणजे पूर्वपरीक्षेसाठी जवळपास 3 महिने मिळतात, 75 दिवस मिळतात. 3 महिन्यापेक्षा कमी कालावधी मिळतो, जवळपास 75 दिवस मिळतात. आजपासून जरी आपण गृहीत धरलं जुलै, आता मी 11 जुलै रोजी आपल्याशी संवाद साधतो आहे, आणि जर आपण टायर 2 बघितलं, टायर 1 क्वालिफाय झाल्यानंतर जो टायर 2 असतो ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर लँग्वेज प्रोफिशियन्सी आणि ज्याला आपण म्हणतो की टाईप रायटिंगची एक टेस्ट असते, की इम्प्रेशन्स हे करावं लागतात, तर ती जी एक्झाम आहे क्वालिफाईंग नेचरची, तर या दोन्ही क्वालिफाईंग टेस्ट टायर 2मध्ये असतात, आणि बाकीचा आधीचा जो अभ्यासक्रम असतो तो थोडासा एक्सटेंडेड फॉर्ममध्ये असतो. सोबतच IBPSची बँक PUची एक्झामिनेशन ऑक्टोबरमध्ये आहे, प्रोबेशनरी ऑफिसरची. याच्यासोबतच स्पेशालिस्ट ऑफिसर, मल्टी मॅनेजमेंट आणि अशासुद्धा वॅकन्सीज निघत असतात. स्टेट बँक ऑफ इंडियाची सुद्धा एक्झामिनेशन, त्याच्यासुद्धा डेट्स डिक्लेअर होतील, आणि त्यासुद्धा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अशा चालतात. काही वर्षांपासून इंटेलिजन्स ब्युरोच्या एक्झाम्स रेग्युलरली होतात. दरवर्षी सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनच्या ऑफिसर लेवलच्या म्हणजे पोलीस अधिकारी लेवलच्या एक्झाम दरवर्षी होतात. 2023-24मध्ये त्याच्या 4187 वॅकन्सीज निघाल्या होत्या, आणि UPSC सिव्हिल सर्व्हिसेस आणि MPSC राज्यसेवा यांचा 2025पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवरती अभ्यासक्रम सारखाच झालेला आहे. जे विद्यार्थी फक्त MPSC की MPSC करत असतील किंवा UPSC खूप डिफिकल्ट आहे आणि MPSC सोपं असा विचार ज्यांच्या मनात असेल त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की तुम्ही MPSC राज्यसेवेची तयारी करून महाराष्ट्रात टॉपर जरी आलात आणि डेप्युटी कलेक्टर जरी असलात तरीसुद्धा डेप्युटी कलेक्टरला IASचं रिकग्निशन मिळायला जवळपास 20, 21, 22 वर्ष लागतात, आणि तेवढ्याच कालावधीत IAS झालेला विद्यार्थी हा सेक्रेटरी पदापर्यंत पोचतो. माझ्यासोबत जे विद्यार्थी, जे माझे बॅचमेट्स जुने साधारणतः 2002, 3, 4च्या दरम्यान प्री मेन्सला वगैरे होते, ते सगळेच्या सगळे आता सेक्रेटरी पदावरती आहेत. आणि मी एका वेगळा डिसिजन घेऊन संबोधी करिअर अकॅडमीचं प्रशासक बना अभियान सुरू केलं होतं. त्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी अधिकारी म्हणून मी घडवलेले आहे. तर मित्रहो, संबोधी करिअर अकॅडमीचं तुम्ही फायदा घेऊ शकता. आमच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचा, माझ्या गायडन्सचा फायदा घेऊ शकता. UPSC, MPSC किंवा कुठल्याही एक्झामसाठी तुमचं जर अनेक वर्ष तयारी करून सिलेक्शन झालेलं नसेल तर निश्चितपणे आम्हाला कॉन्टॅक्ट करा. संबोधीचं यूट्यूब चॅनल आहे संबोधी IAS अकॅडमी, ते सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा, ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. तसंच संबोधी ऑफिसर्स नावाने आमचं प्लेस्टोअरवरती, गुगल प्लेस्टोअरवरती ॲप आहे, ते डाउनलोड करून घ्या तुम्ही. आणि ठाणे पश्चिमला आमचं अमृत प्लाझा बिल्डिंगमध्ये कुंजविहारी हॉटेलच्या समोर ST बसस्टँडला लागून आमचं अमृत प्लाझा बिल्डिंगमध्ये 2nd फ्लोअरला ऑफिस आहे 201मध्ये. आणि तसंच पुण्याला पिनॅकल प्रेस्टीज बिल्डिंगमध्ये 1st फ्लोअरला कॉस्मॉस बँकेच्या वरती दुर्वांकूर हॉटेलच्या बाजूला टिळक रोडवरती सदाशिवपेठ पुणे या ठिकाणी आमचं ब्रांच आहे. माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क जर साधायचा असेल
तर माझा व्हॉट्सअप आणि रेग्युलर नंबर आहे 8108016455 8108016455. पुण्यातील ऑफिसचा नंबर 11 ते 7च्या दरम्यान 8097076670 आहे. 8097076670 आहे. आणि ठाणे ब्रांचचा 11 ते 7च्या दरम्यानचा नंबर 9082361638 आहे. 9082361638 आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचे आईवडील फार म्हणजे त्यांची एक अपेक्षा असते. आपण सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो असतो, शेतकरी कुटुंबातून आलेलो असतो, निम्न मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय परिवारातून आलेलो असतो. तुमचे आईवडील गव्हर्नमेंट सर्व्हिसवरती असू शकतात, शिक्षक असू शकतात, वेगवेगळ्या पदांवरती क्लरिकल लेवलला कार्यरत असू शकतात, कोणाचे प्राध्यापक असू शकतात, कोणाचे क्लास 1 अधिकारी असू शकतात, कोणी छोटे मोठे काम करणारे असू शकतात. पण आपल्या आईवडिलांची एक अपेक्षा असते की माझा मुलगा जर पुणे, दिल्ली, मुंबई, ठाणे किंवा अनेक ठिकाणी कुठेतरी क्लासेस करत असतील, किंवा अलीकडच्या काळामध्ये ऑनलाईन क्लासेसचं फॅड खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. रेकॉर्डिंग्स बघतात विद्यार्थी आणि म्हणजे फार मोठा संभ्रमावस्था विद्यार्थ्यांमध्ये आहे. नॉलेज कुणाकडून घ्यायचं, मार्गदर्शन कुणाकडून घ्यायचं, हा प्रश्न एक पडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये प्रॉपर नॉलेज न मिळाल्यामुळे, प्रोफेशनल ॲप्रोच नसल्यामुळे, स्ट्रॅटेजिक प्रिपरेशन नसल्यामुळे अनेक विद्यार्थी अगदी दिल्लीला UPSCच्या तयारीला जाऊन किंवा पुण्यात MPSCच्या तयारीला येऊन किंवा कुठेतरी वेगवेगळे क्लासेस करून 2-2, 3-3 वर्ष क्वालिफाय होत नाही, शेवटी डिस्करेज होतात आणि थोडंसं एक मेंटली आपण बॅकफूटवरती येतो. असं होऊ नये याच्यासाठी ज्या विविध पर्याय असतात, ज्या संधी उपलब्ध असते, त्या संधीचं सोनं करा. हजारोच्या संख्येने वॅकन्सीज निघालेल्या आहेत. मल्टीटास्किंगच्या 8,326, CGLच्या 17,727 वॅकन्सीज आल्या. 2022मध्ये CGLच्या 36,001 वॅकन्सीज होत्या. CHSLच्या पण हजारो वॅकन्सीज निघतात. सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसच्या सुद्धा शेकडो वॅकन्सीज निघतात. पोलीस ऑर्गनायझेशनच्या सुद्धा यावर्षी 4,187 वॅकन्सीज आलेल्या होत्या. या वॅकन्सीजचा फायदा घ्या. चांगल्या लेवलचा अभ्यास केला. संबोधी करिअर अकॅडमीमध्ये दोन्ही ब्रांचेसला, साधारणतः ठाणे ब्रांचला आमच्या इकडे क्लासरूम आणि लाईव्ह ऑनलाईन सेशन्स होतात. पुणे ब्रांचलासुद्धा आमच्या इकडे आता लवकरच सगळ्याच स्पर्धा परीक्षांसाठी सेशन्स होणार आहेत. तर निश्चितपणे तुम्ही या संधीचा फायदा घ्या. आमचं मार्गदर्शन जर घ्यायचं झालेच तर आम्हाला नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आम्ही 100% 2 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये, 1 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये जर तुम्ही डेडिकेटेड अभ्यास केला, व्यवस्थित वेळ जर दिला, एक 6 महिन्याचा ॲव्हरेज अभ्यास करण्याची जर तुमची मानसिकता असेल, किंवा जर तुम्ही जॉब करणारे असाल तर विकेंड बॅचेसमध्ये क्लासेस करून तुम्ही जर 4 तास जर तुम्ही देत असाल तर साधारणतः 1 ते 2 वर्षाच्या डेडिकेटेड आणि प्रोफेशनल प्रिपरेशनमध्ये आपण निश्चितपणे कुठल्या तरी पदावरती सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि नॅशनलाइज बँकमध्ये अधिकारी बनू शकतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. प्राध्यापक मंडळी असतील, शिक्षक असतील, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी हा जो व्हिडिओ आहे आणि जागरूक नागरिकांनी आणि जागरूक विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रसारित करा. आणि महाराष्ट्राचे विद्यार्थी केंद्र सरकारच्या खात्यांमध्ये, विविध खात्यांमध्ये कशा पद्धतीने एंट्री करू शकतील, वाढू शकतील, या दृष्टिकोनातून एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून संबोधी करिअर अकॅडमीचा हा व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.